हाय नमस्कार. कसे काय आहात मुंबईकर? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी रोज सकाळी पहिलं आधी कोणतं पाणी पिते ते. तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं वॉर्म वॉटर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मी लिंबू टाकलं आहे. आत्ता मी ह्याच्यामध्ये हनी टाकणार आहे. लिंबूमुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या बॉडीला विटॅमिन सी मिळतं आणि इम्युनिटी बिल्ड होते. त्यामुळे रोज सकाळी लिंबू पाणी प्यायलं की आपल्यासाठी खूप चांगलं असतं. आणि हनी हनीमुळे आपलं वेट मॅनेजमेंट होतं. कोमट पाण्यामध्ये जर फक्त हनी जरी घेतलं तुम्ही तरी तुमच्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं रोज सकाळी घेतल्यामुळे. तसं हनीचे अनेक फायदे आहेत. हनी सर्दी खोकला जर झालं असेल तर त्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे हनी. आता मी टाकणार आहे हे ॲपल सायडर आहे. तर ॲपल सायडरसुद्धा वेट मॅनेजमेंटसाठी खूप चांगलं आहे, पण ते जास्त नाही टाकायचं असतं. हा एक बूच आहे ना, एवढंच टाकायचं असतं. तर मी आता अंदाजाने स्पूनमध्ये घेते. ॲक्च्युली हे थोडं पहिलं आधी शेक करायला हवं, कारण त्याचा जो जाड थर असतो ना तो मिक्स झाला पाहिजे. आणि आता मी टाकते ह्याच्यामध्ये, बघा एवढंच टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. मग ते कसं घशाला ना त्याचा एक वेगळं असं थोडंसं जळजळ असं वाटतं, त्यामुळे जास्त नाही टाकायचं. हे आहे आवळा रस पतंजलीचं आवळा रस पण खूप छान आहे. हे सुद्धा तुम्ही वेट मॅनेजमेंटसाठी किंवा तुमच्या स्किनसाठी, इम्युनिटीसाठी, हेअरसाठी, ह्या सगळ्यांसाठी आवळा खूप उपयोगी आहे. तर आवळासुद्धा मी 1 चमचा घालणार आहे. आणखीन एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे हळद आहे. हळद ह्यासाठी आहे की हळद आपल्या स्किनसाठी पण चांगली असते. ते म्हण आहे ना बघा, पी हळद हो गोरी. तर स्किनसाठी सुद्धा आहे हळद. आणि मुख्य ह्याचं कारण हे आहे की रोज आपण कोमट पाण्यातून जर हळद घेतली तर आपलं जे रक्त असतं ते शुद्ध होतं. तर जास्त नाही टाकायचं आहे, फक्त थोडंसं म्हणजे हे बघा, ही एवढीच टाकायची हळद अंदाजाने. जास्त हळद आपल्या बॉडीसाठी चांगली नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या लिव्हरला त्रास होऊ शकतो. तर आत्ता हे असं मिक्स करायचं आहे पूर्ण छानपैकी. आणि मग ते मिक्स केलं की मग पिऊन घ्यायचं. ॲक्च्युली हा जो ड्रिंक आहे ना हा खूप छान आहे. तुम्ही ट्राय करून बघा आणि सांगा मला की तुम्हाला यापासून किती फायदा झाला ते. कारण यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील, पिगमेंटेशन्स असेल, तर त्यासाठी सुद्धा हे खूप छान आहे हा ड्रिंक. तर हा ड्रिंक तुम्ही करू शकता. हा हा हा, काय टेस्ट आहे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये लेमन आणि हे हनी असल्यामुळे त्याची टेस्ट खूप सुंदर आहे. म्हणजे एक प्रकारचा तो ज्यूस असतो ना त्या पद्धतीचं हे लागत आहे.
त्यामुळे खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतंय रोज सकाळी असं कोमट पाण्यातून प्यायल्यामुळे बॉडीला एक प्रकारची एनर्जी येते. रोज सकाळी एवढं जरी तुम्ही केलं ना तुमच्या हेल्थसाठी तरीसुद्धा खूप चांगलं आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्त मेहनत नाही आहे, ऑलरेडी सगळं रेडी आहे. तुम्ही पाहिजे तर आवळा रस काढू पण शकता. मी काय करते, आता हे मी विकत आणलं ना, तर मी आधी विकत आणत नव्हते. मी आवळा आणि ओली हळद यांचं ज्यूस बनवायची. आवळ्याचा जर ज्यूस तुम्हाला रेडीमेड आणायचं नसेल तर तुम्ही बाहेरून सुद्धा आणू शकता. आवळ्याचा रस बाहेरून तुम्हाला जर आवळ्याचा रस घ्यायचा नसेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आवळ्याचा रस. आणि आवळा आणि हळद असे मिक्सरला लावून त्याचा ज्यूस काढून तुम्ही छानपैकी त्याचं गाळून वगैरे तुम्ही आईस क्यूबमध्ये सुद्धा ठेवू शकता ते. आणि रोज तुम्ही एक किंवा 2 क्यूब पाण्यामध्ये मिक्स करून रोज सकाळी तुम्ही जरी ते घेतलं ना तरी तुमच्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही पुदिना घाला, थोडंसं चॉप करून, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही हनी घाला, लेमन घाला, असं म्हणजे तुम्ही हे करू शकता. आणि हे तुमच्या बॉडीसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे तुमचं बॉडीचं सकाळी तुम्ही जर कोमट पाणी प्यायलं तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण होतं त्यामुळे. आणि एक प्रकारे तुमची बॉडी वॉर्मअप होते. तर हे तुम्ही करून बघा, खूप छान आहे. ॲक्च्युली आमची जेवणाची बाई आलेली आहे आता, तर त्यामुळे कदाचित ती मला मध्येच बोलवू शकते. दीदी इधर आ जाओ असं ती आवाज देणार मला. त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. नेक्स्ट व्हिडिओला मी तुम्हाला सांगेन की मी काय करणार आहे, तर नक्की बघा. आणि तुम्हाला मी जे इन्फॉर्मेशन म्हणजे ही जी माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला ती उपयोगी वाटली का, हे प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ह्याच्याबद्दल आणखीन जर काही वेगळ्या आयडिया आहेत जे मी करू शकते तर तेही मला तुम्ही सांगा. आणि छान राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. थँक्यू, बाय, काळजी घ्या.